नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे मकर संक्रांत आणि सकाळी लवकर उठून झाडून पुसून देवपूजा करून घेतली आहे। संक्रांत स्पेशल तुमच्या बरोबर आजचा मेन्यू शेअर करणार आहे। बऱ्याच दिवसांनी पुरणपोळीचा बेत आखला आहे। सर्वप्रथम चॅनलला भेट द्यायला आलातच आहेत तर आपल्या चॅनलला पाटील फॅमिली 7151ला नक्की सबस्क्राइब करा। देवपूजेला बसण्या अगोदर मी इथे हरभऱ्याची डाळ कुकरला शिजायला घातली होती। साईडलाच भार्गवने चपातीचं पातळसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। शिजवलेली डाळ पुरणाच्या चाळणीतून काढून खिसलेला गूळ समप्रमाणात तिथे कढईमध्ये ऍड करून शिजवून घेतलेला आहे। पुरण कढईतून काढून बाजूला थंड करायला ठेवले आहे। आमटीला फोडणी द्यायला घेतलेले आहे। जिरे, मोहरी, लसूण आणि बारीक चिरलेल्या टोमॅटोची फोडणी दिलेली आहे। अर्धा चमचा मीठ ऍड करून बारीक चिरलेला कोथिंबीर ऍड करून त्याला सर्व एकजीव करून घेतलेले आहे। बाजूलाच कांदा भाजायला ठेवलेला आहे। कांदा भाजल्यावरती त्याच्यावरची साल काढून तो बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे। कांदा 2 चमचे खोबर देखील मी इथे भाजून वाटून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा काळा मसाला ऍड करून तेलावरती चांगलं परतून घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा पुरण देखील ऍड केलेला आहे। असं केल्याने आमटीला छान आंबट गोड अशी चव येते। आणि येळण म्हणजे डाळ शिजवताना जे पाणी असते उरलेलं एक्स्ट्रा ते बाजूला काढलेलं होतं तेच फोडणीमध्ये घालून आमटी केलेली आहे। आमटीला उकळी येते तोपर्यंत मी भजीचं पीठ कालवून घेतलेलं आहे। या पिठामध्ये मी कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर मीठ, ओवा हातावरती चोळून घातलेला आहे। 1/2 चमचा हळद टाकून सर्व जिन्नस पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। भार्गवने भजे पापड तळून घेतले आहेत। सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि आम्ही सर्वजण एकत्र जेवण करायला बसलो।
तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।